मला तू हे काम केलेलं आवडत नाही. मला रे बघ, तुझ्या कामावर डिपेंड राहून कसं चालेल रे? मला पण काम करणं गरजेचं आहे. बाकीची कुठलीही कामं कर, पण हे नको. अरे 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 रडू नको बाळा, रडायला काय झालं? हे बघ मीरू, रडून प्रश्न सुटत नसतात. हा हे बघ, तू म्हणत असेल तर मी बोलू का जावई बापूंशी? नाही नको, तुम्ही नका बोलू मल्हारशी. त्याला उगाच वाटेल की मी तुमच्याकडे त्याची तक्रार केली. आणि तसे मी तुमच्याशी बोलायला फोन केला. आठवण येते मला खूप. बर बर ठीक आहे, पण तुला सांगू का बेटा, एकूणच जे काही झालंय त्याचा विचार करता जावई बापूंनी जे केलंय ते फार चुकीचं केलंय असं मला वाटत नाही. बघ, कोणत्याही प्रामाणिक नवऱ्याला जे वाटावं अशा वेळेला तसंच त्यांना वाटलंय. खूप प्रेम आहे गे त्याचं तुझ्यावर. कळतंय हो मला सगळं, पण बाबा जर का मला घर वाचवायचं असेल ना तर मला काम करायलाच हवंय. तुझंही पटतंय मला, पण इथे काय झालं बेटा, तुम्ही दोघेही आपापल्या जागी बरोबर आहात. टेबलाच्या दोन्ही साईडला आहात. तू म्हणतेस हा 6 आहे, तो म्हणतो तो 9 आहे. दोघे आपापल्या जागी बरोबर आहात. एका बाजूला या ना कळे की नाही? तुला आठवतंय का लहानपणी तू अशी सकाळी बाहेर पडलीस मैत्रिणीकडे जाते म्हणून. त्या मैत्रिणीकडनं निघून दुसऱ्या एका मैत्रिणीने मांजराचं छोटस पिल्लू पाळलं होतं. ते पाहायला तुम्ही सगळेजणी तिथे जमलात आणि तिथेच रमलात त्या पिल्लाच्या नादात. आयुष्यात पहिल्यांदा एक छोटीशी चापटी मारली होती ग तुला, है ना? प्रेमापोटी मारली होती. असंच असतं ग. आणि ही जी बापाची जागा आहे ना, लग्नानंतर नवरा घेत असतो. त्यामुळे त्याच्या प्रत्येक रागावण्यामागे कुठली तरी काळजी असते, आपल्याबद्दलची तळमळ असते, हे समजून घ्यायचं बेटा. आणि तुला खरं सांगू का, या बाबतीत आपण दोघेही खूप भाग्यवान आहोत. तुला नवरा आणि मला जावई लाखात एक मिळालाय. तुला सांग, त्याचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. त्या प्रेमाला जप. हे मिरू, पटतंय ना रे? हो पटतंय. कळतंय कळतंय. अजूनही रागवली आहेस तू. रागाने भरली हवा, हवेने फुगले कार. फिरला एक हात प्रेमाचा आणि लालबुंद झाले गाल. छान पिल्लू माझं. ठीक आहे, मी नंतर फोन करते. कांता, 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 तू मल्हारला मुद्दाम फोन केला होतास? कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही कळलं. नाटक करू नकोस. तू मल्हारला फोन करून मीरा कुठे आहे हे विचारलंस ना? विचारलंस की नाही? हो सांगितलं, पण सांगितलं नाही, विचारलं तिला मी ती कुठे आहे. काळजी वाटली मला तिची. आई आहे मी तिची. का वाटू नये? काय बोलतेस? तुला ऑलरेडी माहित होतं ना, पण मीरा कुठे आहे ते. आणि त्या नवीन कामाच्या संदर्भात तिनं मल्हारला काही कल्पना दिली नाही, काही सांगितलं नाही, हेही तुला माहित होतं चांगलंच. तरी तू मल्हारला ह्या गोष्टी कशा कळतील सगळ्या असं मुद्दाम बोललीस की नाही फोन करून त्याच्याशी? घ्या, खरीच्या दुनियाच नाहीये का हो? हा, तुमच्या मुलीला ना कामाची गरज होती. हा, तिला काम मिळावं म्हणून मी तिला काम मिळवून दिलं. का तर त्या कोकोच्या हातातून तिला तिचं घर सोडवायचंय आणि म्हणून मी तिला मदत केली. हो, तर तुम्ही माझ्यावरच खापर फोडताय. तेव्हा का लग्न केलं मी या माणसाशी? कधी समजून घेणार? हा, कांता, तुला एकदाच सांगतो समजावून, तुझ्याशी जे लग्न केलं ना मी, माझा अजिबात विचार केला नाही ग. एक लेकरू आहे बिचार, आई विना कसं जगेल, तर तिला एक चांगली आई मिळावी एवढा एकच हेतू होता ग. मग चांगली आई नाहीये मी तिची? विचारते तोंड घेऊन. मला नको विचारू, स्वतःला विचारून बघ की मी मीरूची कशी आई आहे, पहिल्यापासून मी कसं वागले तिच्याशी, आणि आताही तिच्या आयुष्यात संसारात मी अनावश्यक लुडबुड किती आणि का करते. स्वतःला विचार हे सगळे प्रश्न, आणि जमलं तर माझ्या मीरूपासून लांब राहण्याचा प्रयत्न कर. निक्षून सांगतोय तुला. वाह, मला वाटलं आज माझ्या आवडीची भाजी करतेस की नाही, पण केलीस. हा, छान आहे. आई, दुसरी भाजी दे ना. नाही, आज
ही एकच भाजी केली. का? आई तुला माहितीये ना मला ही भाजी आवडत नाही. काय रे, काय चाललंय लहान मुलासारखं? हे आवडत नाही मला, ते आवडत नाही मला. जे ताटात येते ना, शांतपणे जेवायचं असतं. जेव. हाच विचार तू तुझ्या नाचसुनेच्या बाबतीत पण केला असता ना आजी, तर फार बरं झालं असतं. हा मल्हार थांब, मी भाजी करून आणते. ए थांब. काय ग उमे, काय चाललंय हे? तुझी लाडकी सून स्वयंपाकघरात का चाललीये? माझा निरोप नीट नाही सांगितलास का तू तिला? हे काय आहे कांताबाई? कुठून आली ही साडी? नाही नाही, घरामध्ये तर जेमतेम किराणा आणण्यात किती पैसे तेवढे असतील की नाही माहिती. मी भारी भारीच्या साड्या चांगलीच किमती दिसते. कुठून आली? बरं झालं तुमच्या तोंडातून आलं की घरातला किराणा संपलाय आणि किराणा आणायला सुद्धा घरात पैसे नाहीयेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, घर माझ्या पैशांवर चालतं. मी माझं डोकं वापरते, माझ्या कष्टाने कमवते आणि माझा पैसा मी घरात आणते. तुझा हा जो कांगावा आहे, रडगाणा आहे ना नेहमीच, माझ्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. हं? कळलं का? तू जमलं ते काम कर, मीरूच्या आयुष्यापासून लांब राहा. आजी हे काय चाललंय? आणि मीराना स्वयंपाकघरात का नाही जायचं? मल्हारची बायको आहे ती आणि या घरची सून आहे. असेल, पण मला चालणार नाही तिनं माझ्या स्वयंपाकघरात गेलेलं. खरं तर तिचं या घरात थांबणंच मला आवडत नाही. ती मल्हारची बायको आहे हे सुद्धा मला पटत नाही. पण आपण काय बोलणार? मल्हारला काही अडचण नाही ना, त्याला चालतं सगळं, त्याचा संसार आहे, त्याचा प्रश्न आहे. पण हे घर माझं आहे, स्वयंपाकघर माझं आहे. माझ्या स्वयंपाकघरात कुणी जायचं कुणी नाही जायचं ते मी ठरवणार. आणि ही मीरा काय करते? स्वतःच्या मनाला येईल तसं वागत असते ना. कधीही घराच्या बाहेर जाणार, कधीही कुठेही जाऊन काम करणार, कुठेही भटकणार. आणि त्या पायाने ती माझ्या स्वयंपाकघरात येणार, स्वयंपाक करणार. हा विटाळ मला चालणार नाही. आणि तिनं शिजवलेलं अन्न म्हणजे ना माझ्यासाठी विष आहे, विष. तू काय बोलतेस, कुणाला बोलतेस, कळतंय तुला? ज्या घरात तू ही अशी आता आरामात बसलीस ना आजी, ते घर आहे फक्त मीरामुळे. नाही तर त्याच दिवशी जमीनदोस्त झालं असतं. आणि मीरा कुठे जाते, काय करते, या प्रश्नाचं उत्तर ना मी तुला देतो. ज्या वेळी मीरा या घराच्या बाहेर पाऊल ठेवते ना, त्यावेळी फक्त घर वाचवण्याच्या दृष्टीनेच ती पाऊल ठेवत असते. बरं, बाहेर जाऊन लोकांचे अपमान सहन करते, लोकांची बोलणी ऐकते, आणि घरी आल्यानंतर सुद्धा तेच तिला करावं लागतं. आपल्या घरातल्यांचं ऐकावं लागतं. आज तिच्या बरोबर काय झालं ना, याचा पुसटचा अंदाजही नाहीये तुम्हा लोकांना. बिचारी घरासाठी राब राब राबत असते, तुम्हाला दिसतच नाही. काय डोळ्यांवर पट्ट्या बांधल्यात का तुम्ही लोकांनी? हे बघ, बस झालं तुझं लेक्चर. आणि काय ती उपकार करत नाही रे आपल्यावरती. तिचं कामच आहे ते. तुझी बायको आहे ना, मग तिचं कर्तव्य आहे, केलंच पाहिजे तिने काम. मल्हार, अरे भरल्या ताटावरनं उठून ये रे बाळा, जेवून घे ना. या स्वयंपाकघरात जर मीराला जाण्याची परवानगी नसेल नाही, तर या घरचं अन्नही नकोय मला. मल्हार, मी त्याला काहीही बोललेली नाहीये. तो जेवला नाही, उपाशी गेलाय, हे फक्त मीरामुळे झाले.
त्या पोरीला ना माझं घर फोडल्याशिवाय चैन पडणार नाहीये. ओरडून ओरडून सांगते मी सगळ्यांना, पण कोणी माझ्याकडे लक्ष देत नाहीये. त्या अशा तुमच्या वागण्याने ना अजून मी काय काय बघणार आहे कोण जाणे. आई, ज्या दिवशी मीराला या घरातून बाहेर काढेन ना, त्या दिवशी मला शांत झोप लागेल. आजी, तुम्ही जेवणाच्या ताटावरून उठून आला. प्लीज जेवणावर राग काढू नका ना. जेवून घ्या. आजी, मला माहितीये मी तुम्हाला अजिबात आवडत नाही. मी मल्हारशी लग्न केलं ते तुम्हाला आवडलं नाही. माझी सावली सुद्धा नकोय ना तुम्हाला या घरात. पण तुम्ही बघा आजी, एक दिवस असा येईल की मी हे घर सोडून जायला नको म्हणून तुम्ही माझ्या मागे लागाल. शब्द देतेय मी तुम्हाला. मी बोलते आईची. आई, तुम्ही जेव्हा लग्न करून या घरात आलात ना, त्याआधी तुम्ही कुणाची तरी मुलगी होतात. आणि या घरात आल्यानंतर तुम्हाला या घराने, घरातल्या माणसांनी मुलगी मानला. तुमच्या नवऱ्याने कधी तुमच्या वडिलांची कमतरता नाही भासू दिली. मग आपल्या मीराशी का वागताय तुम्ही असं? का विचार करताय तिच्या बाबतीत असा? मी तर तुमच्या मुलाची बायको आहे ना. माझ्याशी कधीच तुम्ही मुलीसारखं नाही वागला. आपल्या दोघींमध्ये का आई मुलीचं नातं निर्माण नाही झालं आई? ठीक आहे, जे झालं ते झालं. पण आई, तुम्ही जी चूक केलीत ना, ती मी करणार नाहीये. मी माझ्या सुनेशी असं वागणार नाहीये. मी तिची आई होय. तिच्या पाठीशी आयुष्यभर खंबीरपणे उभी राहीन मी. तुम्हाला जसं वागायचं तसं तुम्ही वागा. तुम्ही तुमची कर्म करा, मी माझं करेन. काही बोलणार नाहीयेस का? काही बोलायची गरजच नाहीये. मी न बोलताच तुम्हाला इतकं चांगलं समजून घेतोस. समजून घेतोच मी, पण काही खटकलं तर बोलतो सुद्धा. तेवढा अधिकार आहे ना माझा. ऑफकोर्स आहे. आणि तो अधिकार तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि तुला जे खटकेल तू अगदी बिनधास्त मला सांगू शकतोस. सांगायचं काय, रागवू शकतोस, चिडू शकतोस. तुझा हक्क आहे तो मला. आणि तसंच ना, तुला समजवण्याचा माझा हक्क आहे, अधिकार आहे तो माझा. तो प्लीज तू माझ्याकडून हिरावून घेऊ नकोस. एकदा तू तुझ्या मनाला विचार मीरा, मी एकटा काम करून हे घर सोडवू शकतो यावर तुझा विश्वास नाहीये का? पूर्ण विश्वास आहे. मला या जगात ना माझा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावर आहे. अजून माझा आहेच कोण? वाटत नाही पण तसं. म्हणजे घराच्या बाबतीत वेगळे रूल्स असं काय? कारण मी प्रॅक्टिकली विचार करते. मला तू एकट्याने सगळं करावं असं मला अजिबात वाटत नाही. आणि हे काय फक्त तुझं घर आहे का? मला हे घर आपल्या सगळ्यांचं आहे. आणि आपलं लग्न झालं ना, तेव्हा तू मला सांगितलं होतंस, जे तुझं ते माझं, जे माझं ते तुझं.
मग या अर्थाने आपण दोघं काही वेगळे आहोत का? मग आपण जे काही करूया ते दोघांनी मिळून करूया. मीरा, पटतंय मला हे, पण लोकांच्या घरोघरी जाऊन काम करणं ना मला आता आधी शांत हो आणि खाऊन घे. नकोय मला. बोलायला विचार करायला ना मुद्दे सुचतात. कोको मॅमच्या तावडीतून घर सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन मीरा. मला ते तू करशीलच रे. आणि तू ना एकट्याने सगळं केलंही असतंस, पण अमाऊंट खूप मोठी आहे मला, म्हणून मी कर तू काम. कर तू काम, पण लोकांच्या घरी जाऊन नाही, आपल्या घरी काम सुरू कर. मीरा, माझ्या ओळखीतले काही क्लायंट्स खूप चांगले आहेत ते. तू ना आपल्याच घरी काम सुरू कर. लोकांच्या घरी तुझा झालेला अपमान मी नाही सहन करू शकणार आता. ए मल्हार, काय म्हणतो, कसं आहे? मटेरियल घे तुझं, घे. अरे हो, घे ना, घे ना मटेरियल तुझं. घे घे ना, घे ना मटेरियल. मल्हार मल्हार ऐक, लागतंय मल्हार, ऐकून तरी घे ना. काय ऐकून घेऊ? अरे सॉरी यार मल्हार, पण ऐकून तरी घे. सॉरी काय सॉरी? तू मित्र कोणाचा आहेस, माझा आहे की नाही? मग एक फोन करून सांगायचा यार. मल्हार मला मारू नको, ऐक ना, ऐक. ए, शांत हो आधी, शांत हो. झाला शांत. नाही दुसरा कुठला पर्याय आहे माझ्याकडे? हा, चल आता काहीतरी चहा पाणी नाश्ता काहीतरी दे. अरे ऐक ऐक ऐक, आता नको, आपण नंतर जाऊ. आता मला एका क्लायंट कडे जायचं आणि लेट झालाय मला, त्यामुळे. वा, सही आहे यार, काम सुरू झालं. बेस्ट. कसलं काय, क्लायंट कडे चालतोय. पण तू एखादा जॉब का नाही शोधत आहेस? इझिली मिळेल, एवढा चांगला एक्सपिरियन्स आहे तुझ्याकडे. खरंय तुझं, पण आपल्या कोको मॅडम आहेत ना, त्यांनी घाण करून ठेवली. अरे सगळ्यांना सांगून ठेवलं की याला जॉब देऊ नका, त्यामुळे मला कोणीच जॉब देत नाहीये. मला तरी असं वाटतंय ना, मीराबद्दल पण त्यांनी असं सांगून ठेवलं असणार. पण मीरा आता हे काम करणार नाही. म्हणजे मग घर कसं सोडवणार? नाही, मी म्हंटल हे काम करणार नाही. म्हणजे आम्ही असं ठरवलंय की घरीच काम सुरू करूया. काय तिचं मन पण रमेल ना. ऐक ना, तुझ्या ओळखीत कोणी असे क्लायंट्स असतील जे घरी यायला तयार आहेत, तर त्यांना विचारून बघ ना. आहे, एक क्लायंट आहे, म्हणजे त्यांनी मला कॉल केला होता, पण माझ्याकडे खूप काम होतं, त्यामुळे मी त्यांना नाही म्हणालो. मी त्यांना विचारून बघतो ते येतील का. नाही पण ते म्हणजे घरी येतील का? लार विचारून बघायला काय जातंय, विचारून तर बघतो. आणि तशा त्या चांगल्या आहेत. एक मिनिट. म्हणजे मल्हारने विचार करूनच हा निर्णय घेतलाय, पण मला भीती वाटते हो आई. भीती वाटण्यासारखीच परिस्थिती आहे ना घरामध्ये. माझं किती छान हस्तखेळतं घर होतं ग, काय होऊन बसलंय ना. पण मग आता काय करूया आई? नाही म्हणजे घरून काम करायचं म्हटलं की घरी पण वाद होणार ना. नाही, तू बरोबर म्हणतेस, पण मीरा तू ना प्रश्नाकडे बघतेस म्हणून तुला प्रश्नच दिसतो. तू खरं तर उत्तराकडे बघितलं पाहिजेस, उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजेस, म्हणजे उत्तर सापडेल तू. पण आई, बाबा, आजी, वैशुवहिनी ते कसे रिॲक्ट होतील? नाही म्हणजे खरं तर आपण हे सगळं घरासाठी करतोय, पण त्यांना असं वाटायला नको ना की आपण मुद्दाम त्यांना चिडवायला हे सगळं करतोय. मीरा, बाकीच्यांचं सोड, तुझं मन काय म्हणतंय ते सांग. हा मल्हार बोल. मीरा, गुड न्यूज आहे, तुझं काम सुरू होणार. एक क्लायंट मिळाली आपल्याला. ऍक्च्युली आपल्या गोपीच्या ओळखीतली क्लायंट आहे आणि त्या तयार आहेत घरी येऊन सर्व्हिस घ्यायला. बघ मग काय वाटतं तुला, करूया सुरू? मल्हार पण अरे घरी आजी. मला माहिती आहे मीरा, हे अवघड आहे, पण मला असं वाटतं मीरा, आपण ही संधी सोडायला नको. बघ आता तूच डिसिजन घे काय करायचं ते. एक मिनिट थांबा आई, मल्हारने क्लायंट पण मिळवलाय आता. आता काय म्हणजे?
तुला काय वाटतंय ते सांग ना. काम तर करायला पाहिजे. मग होणार. अहो, पण तू तू त्याला आधी हो म्हणायचा. अहो पण त्याला कळव आधी. हो म्हणजे हो हो सांग क्लायंटला. ग्रेट ग्रेट, चला गुड. मग एक काम कर, तू सगळी तयारी करून ठेव. 5 वाजेपर्यंत त्या येतील. 5 वाजता येस. बाय. आई हो म्हटलंय, पण आजी वैशुवेनी हो काहीतरी करूया ना, विचार करूया, होईल काहीतरी. थांब. आई काय करणार आपण? आयडिया. आत्तापर्यंत त्यांच्या वागण्याचा आपल्याला त्रास होत होता की नाही, मग आता त्याच वागण्याचा फायदा करून घ्यायचा.